सो गाईज हा आहे मांडवी बीच. आम्ही मांडवी बीचला आलेलो आहे. आम्ही तिघे आहे रेडी. अजून रेडी रेडी. सो चला खालीपर्यंत. आतमध्ये आल्यानंतर इकडे आहे रिसेप्शन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा किती. हॅलो गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं. आज आहे 28 डिसेंबर आणि आज खूप दिवसांनी मी परत व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि गेले 6 महिने मी काही शूट करत होते. म्हणजे जरी मी शूट केलं तरी एडिट करून मला व्लॉग अपलोड करायला जमलं नाही. सो लास्टचा जो व्लॉग होता चॅनलवरती तो अर्जुनच्या 6 मंथ बर्थडे सेलिब्रेशनचा होता आणि डायरेक्ट त्याच्यानंतर 1 इयर बर्थडे सेलिब्रेशनचा व्लॉग आला. आणि त्यानंतरचे तुम्ही 2 व्लॉग पाहिलेच असतील की इतक्या दिवस माझे व्लॉग काय येत नव्हते. आणि अर्जुनचं प्री बर्थडे फोटोशूट. तर आज आम्ही चाललेलो आहे शिराळ्याला आणि डिसेंबर एंड आहे. सो असं दर डिसेंबर एंडला कुठेतरी जायचा प्लॅन होतो. सो ह्यावेळेस आम्ही शिराळ्याला चाललोय. शिराळ्याला जायचं रिझन आहे की गुड्डीला म्हणजेच माझी कझिन जी आहे गुड्डी तिला बेबी बॉय झालेला आहे 1 डिसेंबरला. तर पाहायला जायला जमलं नव्हतं. त्यानंतर अर्जुनचा लगेच बर्थडे होता, माझं ऑफिस होतं. सो मग आज आम्ही चाललेलो आहे खास बेबीला बघायला. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे त्या दोघांना भेटायला. मला ॲक्च्युली अगोदरच जायचं होतं आणि मम्मीला बाकीच्या सगळ्या घरच्यांना पण भेटणं होईल. मम्मी डॅडी भैया वहिनी यशिका आणि यशिकाला पण खूप एक्सायटेडली मला असं भेटायचं असतं आणि अर्जुनला पण. सो आणि बाकीचे सगळे घरचे. आणि त्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे आमची ट्रिप. कुठे कुठे जाणार आहे ते तुम्ही बघाच आणि ते बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. आणि त्या अर्जुनचं काय चाललंय बघा. खेळायचं नुसतं असं फिरवायला लागतं अर्जुनला. अर्जुन कसा झोपलाय मस्त ते दाखवत होती. सो गाईज आता आम्ही थांबलेलो आहे मानस हॉटेलला. जे माझे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहीतच असेल की आमचा हा ठरलेला स्टॉप आहे मानस हॉटेल साताऱ्यामध्ये. आणि आम्ही आता दुपारच्या जेवणासाठी थांबलेलो आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. नाईस. Yeah boy. अर्जुन आपण काय केलं? जेवण केलं आणि मी आणि अर्जुनने झोप काढली. आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर ऊन येते का? एकदम ऊन येते. इकडे बसूया. थांब. आता आमच्या दोघांची झोप झाली हो ना पिलू? हो. कशी झोपलं होतं बाळ? आरामात. अर्जुनने बिलकुल त्रास नाही दिला मग मला. शाण्या बाळासारखं झोपलं होतं. खूप झोपलो होतं आज. कौन है अर्जुन? अर्जुन कौन है? डान्स डान्स दाखव तुझा. हा ते कशी करत होती? कर कर कर. कशा डान्स? अर्जुन काय करते यशू दीदी? काय चाललंय तुझं अर्जुन? खेळायचे चाललंय? गाईज आम्ही शिराळ्यामधून निघालेलो आहे अराउंड 11:30च्या दरम्यान. आणि आम्ही चाललेलो आहे रत्नागिरीला. आता आजचा आमचा स्टे आहे रत्नागिरीला. तर आम्ही ह्यावेळी कोकणात फिरायला चाललोय. आणि शिराळ्यावरून थोडस जवळ आहे आज कम्पेअर टू पुणे. सो आम्ही इकडूनच चाललेलो आहे. होय काय 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 रे? हा तिकडे बदक दिसायला लागलेत बघा. आणि म्हणून अर्जुन असं दाखवायला लागलाय. आणि आम्ही आता थांबलेलो आहे. थोडासा एक ब्रेक घेतलेला आहे मध्ये. अर्जुनने शिराळ्यात खूप दमवलं. मला बिलकुल सोडत नव्हता, कुणाकडे जात नव्हता आणि रडत होता. कारण शिराळ्याला माझं येणं होत नाही जास्त. शिराळ्याच्यांना पण तिकडे येणं होत नाही. तर त्याच्याशी जास्त ओळख नाही आणि त्याला आता सगळं समजतंय. तर तो तिथं थांबायलाच तयार नाही आणि मला सारखा पकडून जायचा. सो आता बाहेर आल्यानंतर थोडं शांत झालंय. गाडीत बसल्यानंतर एक झोप काढली आणि आता आम्ही थांबलोय.
दाखवते कसं आहे बघा इकडे. कसे खूप छान प्लेस आहे जिथे आम्ही आता थोड्या वेळासाठी थांबलेलो आहे. एक ब्रेक घ्यायला. एक रिसॉर्ट आहे तिथे थांबलोय जाता जाता. आणि तसा हा शान बाळ आहे, गाडीत बिलकुल त्रास देत नाही, शांत बसतो. सो गाईज आम्ही आलेलो आहे रत्नागिरीमध्ये आणि दुपारी शूट केलं. त्यानंतर आम्ही जेवण केलं नेक्स्ट एका हॉटेलवरती. ओ काय काय नुसतं शोरडायचं चाललेलं असतं. आणि मग जेवण केलं, हॉटेलवरती आलो, थोडीशी रेस्ट केली. आणि अर्जुन खरंच शान बाळ आहे, काहीच त्रास नाही देतं, पण खाऊ मात्र खायला खूप दमवतं. खात नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर थोडंफार खातं. सो मी आणि अर्जुन नंतर झोपलेलो, थोडी रेस्ट केली, प्रभाकांनी पण थोडी रेस्ट केली. आणि आता मी रेडी झालेलो आहे. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे ते हॉटेल खूप मस्त आहे, तुम्हाला मी दाखवते. हॉटेलचं नाव आहे सावंत पॅलेस, जे की रत्नागिरीमध्ये आहे आणि लिटरली पॅलेससारखं आहे. हे बघा आमची रूम पण, त्याची जी थीम आहे ती पण पॅलेससारखी. काय 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 कुठं बाहेर आता सरांना बाहेर जायचं आहे बघा. सो बाहेरचा व्ह्यू पण खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवेलच नंतर. सो आम्ही आता रेडी झाले, आता मी चाललोय. इकडे बघा कोण आहे, अर्जुनचे बाबा. असं आम्ही सगळे रेडी आहेत. अर्जुनचे केस खूप मस्ती झालेली असते त्याची. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा हॉटेल कसं आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. आम्ही तुझे आहे रेडी. अर्जुन रेडी चला चलो. वरून असा व्ह्यू आहे पूर्ण खालीपर्यंत. मला दाखवते स्टार्टिंग पासून कसं आहे. एंट्री हे आहे गेट आणि इथून मेन रिसेप्शनचं गेट आहे. मध्ये जाऊयात. आतमध्ये आल्यानंतर इथे आहे रिसेप्शन आणि असा आहे फुल एरिया. हा ग्राउंड फ्लोअर आहे. इकडे बघा कोण बसलाय, अर्जुन आणि पापा. आणि ही समोरची आणि हे असे 3 फ्लोअर आहे. हे झुंबर बंद पडले ॲक्च्युली, तर खूप अजून छान वाटलं असतं. आणि हा असा फुल एरिया आहे, हे सगळे फ्लोअर्स आहेत. खूप छान वाटतं ॲक्च्युली बसल्यानंतर. इकडे एक रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही रात्री जाणार असेल, तुम्हाला दाखवतो. आणि हा असा आहे फुल एरिया. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा किती सुंदर इकडे शिवाजी महाराजांचा इमेज आहे, खूप सुंदर अशी. सो बेस्ट पार्ट सगळ्यात हा आहे. कसं वाटलं नक्की सांगा. आता आम्ही चाललेलो आहे बाहेर, थोडंसं रत्नागिरी एक्सप्लोअर करतो आणि काही बघण्यासारखं असेल तर ते तुम्हाला पण दाखवतो. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. इकडून आहे, इकडून एक रोड आहे ॲक्च्युली बाहेर जाण्यासाठी. सो गाईज हा आहे मांडवी बीच. आम्ही मांडवी बीचला आलेलो आहे. खूप भारी असं आहे इकडं. चला एक्सप्लोअर करूया. आम्ही आलेलो आहे मांडवी बीचवरती. आम्हाला थोडासा उशीर झाला ॲक्च्युली, यायचं असं करत उशीर झाला. तर आता आम्ही बसलेलो आहे बीचच्या बाजूला आणि खाणार आहे भेळ, पाणीपुरी. असे इतके सारे गाडे होते ना येताना, असं इतकं टेम्पटेशन झालं. म्हटलं पहिला आधी खाऊन घेऊ. इकडे बघा कोण आहे. ॲक्च्युली ते थोडासा अंधार आहे त्यामुळे दिसत नाही आहे, बट खूप छान पीसफुल असं आहे. जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवेलच. भेळच्या गाड्यात मस्त भेळ, पाणीपुरी आणि डिनर लावलोय आणि अर्जुन बसलाय त्याच्या बेबी चेअरवरती. अर्जुनला काही भूक लागत नाही.
कसा फूड एन्जॉय करायचं चालू आहे, असं फूड एन्जॉय करायचं चालू आहे अर्जुनचं. मस्त निवांत बसलाय, असं खूप असं छान वाटतंय की अर्जुन पीसफुली खातो. सो आम्ही आत्ता आलेलो आहे बाहेरून, जिथे आम्ही थांबलेलो आहे खाली रेस्टॉरंट आहे खाण्यासाठी. तिथे तिकडे बघा अर्जुन मस्त एन्जॉय करते त्याचं फूड एकटा. आणि खूप छान असं आहे, खूप सुंदर असं आहे. सो बघू फूड कसं आहे, टेस्ट कशी आहे इथली तुम्हाला सांगेलच. काय चाललंय शालकं शालकं रडू रडू? नुसतं फिरायला पाहिजे इकडलं तिकडं इकडलं तिकडं. आहे लिफ्ट, पुन्हा गोल्डन असा लुक आहे. आई कुठे चाललोय आपण? कुठे कुठे लाईट कुठे? खूप छान असा फील येतो ऍक्च्युली लिफ्टचा. इकडे बघा मी चला 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 बघा इथून कसं भारी वाटतंय मस्त. अच्छा इथून आणि हा आहे आमचा फ्लोअर. बघा खूप सुंदर असा आहे. आणि तिकडे आहे आमची रूम. आम्ही आलेलो आहे आता आमच्या रूम मध्ये आणि अर्धच जेवण जेवलो आणि अर्जुन मग तिथे दंगा करायला लागला. त्याला असं बाहेर फिरायचं होतं, मग म्हटलं चला अर्ध त्यांना म्हटलं पार्सल करा आम्हाला रूम मध्ये. काय झालं त्यातच गेलं. सो आम्ही बीचवर गेलेलो, तिथून अर्जुनला खेळण्यासाठी त्याला असे बबल गन खूप आवडते, बबल्स बघायला खूप आवडतात. मग तिथं एक बबल गन दिसली म्हणून ती घेऊन आलो. पण बहुतेक ते सगळं काय म्हणतात त्याला चायनीज आहे. ती बबल गन काय काम करत नाही आहे, त्यातून बबलच बाहेर येत नाही आहेत. आणि दुसरं एक आम्ही अशी घेतलेली चिमणी ज्याच्यामध्ये अशी लाईट लागत होती. सो एकदाच फिरवली तिथं ती मस्त लाईट लागत होती. नंतर गाडीत आम्ही घेतल्यानंतर मग त्याला दाखवायला मी फिरवली, एका ह्याच्यामध्येच ते पण खराब झालं. सो असं आहे सगळं. घेताना जरा सावकाश घ्या, दिसताना खूप छान दिसतं असं, पण ते सगळं चायनीज असतं आणि ते लगेच खराब होतं. आणि इकडे बघा आमचं अर्जुन काय करतोय. कशा 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 आता फुल मूड मध्ये आलाय. रूम मध्ये आल्यानंतर त्याला मूड चांगला येतो. असं निवांत खेळायचं असतं त्याला, त्याचं स्पेस लागते. आई ग कशा कशा कशा. आणि इकडे बघा यांचं चाललेलं आहे बबल गनचं काय होतंय का बघायचं, पण ते काय होत नाहीये. बघू आता उडली तर उडले बबल्स. तुमचं काय? आम्ही आता फ्रेश खेळतोय, फ्रेश. काय उडत नाहीयेत. आणि पुण्यात असताना थंडी वाजत होती आणि आम्हाला असं म्हणजे मला तरी वाटतच होतं की आता आपण बीच साईडला चालले तर बिलकुल हे होणार नाही, काय म्हणतात त्याला, गरम होणार, थंडी वाजणार नाही, गरमच होईल. आणि तसंच आहे इकडे, इतकं गरम होतं आहे ना, म्हणजे लिटरली आम्ही AC लावून बसलो आहे, खूप गरम होतं आहे. सो नशीब कपडे तसे आम्ही कमी चालले होते, पण तरी मिक्स घेऊन यावे लागले होते की काय माहिती बाय चान्स असेल थंडी, बट नाही. सो निवांत आहे. एक बबल आलेला आहे फायनली. इतकी मेहनत करून असा एक एक बबल यायला लागलाय. काय रे अर्जुन बघू, हे बघा हे बघा, एवढं प्रेस केल्यानंतर आता एक बबल येतो. मी झालेले आहे फ्रेश. आता झालेले रात्रीची वेळ आणि अर्जुन मस्त झोपलेला आहे. मी वॉशरूम मध्ये आहे, मी शूट करते, मी इथं शूट करते बिकॉज अर्जुन बाहेर झोपलेला आहे. कसला क्यूट झोपला तो बघा, 10:30 ऑलमोस्ट झोपी गेला, कारण खूपच कंटाळलेला होता. पुण्यामध्ये असेल तर 12-12 वाजेपर्यंत झोपत नाही,
पण आजकाल कालपासून 10:30ला झोपतोय कारण त्याला खूप कंटाळा येते बहुतेक ट्रॅव्हलिंगमध्ये. दाखवते किती क्यूटली झोपलाय तो. आणि मग बिर्याणी पण खाईल. प्रभाकरने खाऊन घेतली, मी त्याला झोपवत होती तेव्हा. आता मी खाऊन घेते आणि